आता युवा नेत्याला काय बाप बोलतो त्याचा पोरगा बोलतो. टोमणे मारायचे यायचं, टोमणे मारायचे हाय हॅलो करायचं, तुमच्या प्रेसवाल्याला भेटायचं आणि जायचं. महाराष्ट्रामध्ये तुमचं योगदान काय ते सांगा ना. 2.5 वर्ष सत्ता भोगली तर तुम्ही काय केलं एकदा ते तरी सांगा लोकांना. जे करतंय त्याला खोडा घालण्याचं काम करायचं. म्हणून यांच्या टोमणे मारणे अहंकारी लोक येते. अहंकार यांच्या नसामध्ये अहंकार भरलेला आहे आणि अहंकारामुळे पक्ष डुबलाय. संजय शिरसाट आहेत. तुम्ही बचत गटामध्ये जाऊन आज मिरची आणि थालीपीठ खाल्लंय, काय भावना होती तुमची? भावना काय नाही, मी आमदार झाल्यापासून बचत गटामध्ये जातो, तिथंच बहुतेक माझा नाश्ता तिथं असतं, जेवण तिथं असतं. परंतु यावेळेचा अनुभव वेगळा होता, कारण तुम्ही मंत्री आहात आणि तुम्हाला जाणवलं नाही का? कारण अनेक म्हणजे मंत्री झाल्यानंतर स्टेटस थोडं बदलतं, तर तुम्ही माझ्याकडे माझा स्टेटस कधी बदलत नाही. मी कालही जसा होतो, आजही तसा, उद्याही तसंच राहील. मंत्री झालो म्हणून काय सिंग फुटले का? पोट तेच आहे, चौथीच आहे. आणि मग खाण्यामध्ये तुम्हाला कमीपणा कसला? 5 स्टार मध्ये असं जेवण मिळत नाही जे आमच्या महिला बचत गटामध्ये मिळतं. म्हणून याचा आनंद ज्यांनी खाल्लाय त्याला का विचारा. म्हणून मला तो आनंद मी नेहमी उपभोग घेत असतो त्याचा. तुम्ही ज्या विभागाचे मंत्री आहात त्या विभागामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी आता तुम्ही कोल्हापुरी चप्पलसाठी पुढाकार घेतलाय, काय नेमकं नियोजन केलंय त्या संदर्भात? नाही, आता प्राडा जी काही हे ब्रँड कंपनी आहे त्याच्याबरोबर लिडकॉमने आमची जी संस्था आहे त्यांनी काल MOU साईन केला काल मुंबईमध्ये, आणि 6 आउटलेट आता आम्ही तयार केलेत. 6 आउटलेट आता आमचे चालू होतील त्वरित. 26 फेब्रुवारीला जगभरामध्ये हे आउटलेट आमचे चालू होणार आहेत. आणि म्हणून एक चांगली इन्व्हेस्टमेंट प्राडांनी आमच्या लिडकॉम मध्ये केलेली आहे. यामुळे एक आहे की कारागिरीची संख्या आता कमी होत चालली होती. काम आहे परंतु त्याला मार्केटिंग नाही आहे. तर आता मार्केटिंग मिळाल्यामुळं आता कारागिरीची संख्या वाढेल, म्हणजे बेरोजगारी घटेल आणि सगळ्यांच्या हाताला काम मिळेल आणि आमची कोल्हापुरी हे जगाच्या मार्केटमध्ये दिसेल. तुम्ही आता हा कोल्हापूर चप्पलचा विषय घेतला, मात्र छोटे छोटे स्टॉल जे फिरते आहे त्या संदर्भात देखील काही नियोजन केलं का बचत गटांना सोबत घेऊन? मी केलंय ना. आता आम्ही असे लोन जे देतात ना, ₹1,00,000 लोन, 2,00,000 लोन, त्याच्यामध्ये काही होत नाही. आम्ही स्वतः स्टॉल देतोय. तुम्हाला चहाचा स्टॉल असेल, तुमचा वडापावचा स्टॉल असेल, तुमचा चायनीजचा स्टॉल असेल, इव्हन दो तुम्हाला त्या ठिकाणी हेअर कटिंगचा सुद्धा स्टॉल आहे आमच्याकडे. असे वेगवेगळे स्टॉल अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये, ते देतो जेणेकरून रोजगार मिळेल. एका स्टॉलवर कमीत कमी 4 लोक काम करतात. त्या 4 लोकांना रोजगार प्राप्त होईल. आणि ते फिरते स्टॉल असल्यामुळे म्हणजे ते आपण त्याला टेम्पो याच्यात असणार, छोट्या छोट्या हत्ती टेम्पोत असणार, म्हणजे काय नियोजन असणार? त्यात छोटा हत्ती जसं असतो तर ते आहे, त्याच्यापेक्षा मोठाही घेता येतो आपल्याला. ते त्या वेगवेगळ्या स्कीमनुसार तर आम्ही देतो त्यांना. आणि म्हणून ते फिरते असल्यामुळं कुठेही तुम्हाला कॉर्पोरेशन असेल, कुणी आणखी पोलीसवाले असेल, यांच्या कोणत्याही दमदाटीला समोर जावं लागणार नाही. अतिक्रमणाचा प्रश्न येणार नाही. आणि जर एखाद्या ठिकाणी बिझनेस झाला नाही तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन करता पण येईल. म्हणून रोजगार काही डुबणार नाही, ही आमची स्कीम आहे आणि ती आम्ही लॉन्च करतोय. युवा नेते ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की जे सापासारखे आणि ते गिळालेले अशा पद्धतीचं तुमच्या पक्षावरती त्यांनी आरोप केला, म्हणजे महायुतीवरतीच केलेला आहे. आता युवा नेत्याला काय बाप बोलतो त्याचा पोरगा बोलतो. टोमणे मारायचे यायचं, टोमणे मारायचे हाय हॅलो करायचं, तुमच्या प्रेसवाल्याला भेटायचं आणि जायचं. महाराष्ट्रामध्ये तुमचं योगदान काय ते सांगा ना. 2.5 वर्ष सत्ता भोगली तर तुम्ही काय केलं एकदा ते तरी सांगा लोकांना. जे करतंय त्याला खोडा घालण्याचं काम करायचं. एक बैठक घ्यायची, प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, जायचं. मग हे करण्यासाठी जर तुम्हाला यायचं होतं तर तुम्ही घरी बसून सुद्धा प्रेस घेऊ शकला असता. म्हणून यांच्या टोमणे मारणे अहंकारी लोक येते. अहंकार यांच्या नसामध्ये अहंकार भरलेला आहे आणि अहंकारामुळे पक्ष डुबलाय. ठाकरे गटाचे आमदार सचिन अय्यर यांनी असं म्हटलं आहे की आम्ही फक्त एंट्री मारली, फुक केलं तेवढं वातावरण तापलं, महायुतीवाले एवढे काय घाबरले? उद्धव ठाकरे फक्त आले त्याच्याकडे बघण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, असं त्यांनी म्हटलंय. अहो, डोंबराचा खेळ पाहायला लोक जमत असतात. याचा अर्थ तर डोंबराला घरी घेऊन जात नसतात. डोंबरी कोण आहे नेमकं? आता ते तुम्ही समजा. हे होते सचिन शिरसाट. त्यांनी म्हटलं आहे की ज्या पद्धतीने सामाजिक विभागाच्या माध्यमातून छोटे छोटे रोजगार कशा प्रकारे उपलब्ध करता येईल आणि कशा पद्धतीने कोल्हापुरातील कोल्हापूर चप्पल हिला जगात कसं मार्केट मिळेल यावरती भर आमचा असणार आहे. आणि यांनी असणार आहे. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, नागपूर.